हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये। तर काल गुरुवार होता आणि मुलांचं गॅदरिंग होतं। तर 3:30 वाजल्यापासून चालू झालेलं, रात्री 8 पर्यंत होतं। तर आम्हाला काल ढोळा जेवणाला पण जायचं होतं, त्यामुळे आम्ही 4 वाजता आलेलो। मुलांना तिथं सोडलेलं होतं, मामाजवळ सोडलेलं, त्यानं भावानं नेऊन सोडलं त्याला तिथं शाळेत। पण त्याला ओमचा कसं, ज्यांना फर्स्ट रँक होती त्यांना टॉपर ऑफ द इयर अशी ट्रॉफी होती। तर आम्हाला यायला लेट झालं, तोपर्यंत त्याला ती मिळाली। तर ते तेवढं आमचं मिस झालं। नंतर गाणी होती ती शेवटपर्यंत, मग आम्ही थांबलो होतो। पण ते ढोळा जेवणाला पण म्हटलं आपल्याला येता येईल, पण त्यांचा पण तिथं कार्यक्रम तसा लेटच झाल्यामुळे वेळ झाला। आता इथं आवाज मी म्यूट केलेला आहे, कारण आवाज ठेवला तर कॉपीराईट येतं आणि त्यामुळे जर सबस्क्रिप्शन असेल तर आपल्याला मग ते कॉपीराईट येत नाहीत, पण त्याला मग पेड घ्यावं लागतं पैसे भरून। तर ते नसेल तर मग आपण असं म्युझिक दुसऱ्यांचं यूज करू शकत नाही। आणि नंतर हे काय फोटो वगैरे काढलेलं होतं। आता गाण्याच्या ह्याच्यासाठी भरपूर वेळ होता आणि हिला काय आवरायचं जास्त नव्हतं। आर्मीचं असं त्यांचं जय जवान जय किसान अशा असं हे दोन्ही मिक्स अशी गाणी होती। तर त्यामुळं तिला मेकअपचं जास्त काय करायचंच नव्हतं। हेअरस्टाईल ती मामीकडूनच करून आलेली आणि फक्त कपडे। आता बाकीच्या मुलींचं कसं, आता ते नऊवारी वगैरे ते घालायचं असतं, त्यावेळी हेअरस्टाईल करायची, त्यांचा मेकअप त्याला खूप वेळ जातो। पण हिला जर वेळ ह्याची गाणी ही जी अशीच असतात की जास्त मेकअपच करावा लागत नाही कधी। तर दोन्ही मिक्स होतं। मुलांचं होतं ते असं किसानावरती होतं आणि ह्यांचं जवानावरती असं दिलेलं होतं। तर अशी गर्दी पण भरपूर होती आणि शेवटपर्यंत बऱ्यापैकी सगळेजण ह्यावेळी थांबलेले होते। गॅदरिंग प्रत्येक वेळी जरा लेट होतं, पण ह्यावेळी लवकर चालू केलेलं। तर इथं आम्ही हे ढोळा जेवणासाठी आलेलो होतो। सुरुवात होतीये उखाण्यातून। उखाणा माझ्या मनापासून आभार मानतो। आकाशात उडतो पक्ष्याचा थवा, सगुणाचं नाव याला उखाणा कशाला हवं। क्या बात। पण उखाण्यातनं जरा रोमॅन्टिक पद्धतीने नाव येतं ना, म्हणून आम्ही उखाणा घ्यायला सांगितला। चलो आपकी बारी। पौर्णिमेच्या रात्री चंद्र आहे औशी, औदुंबर गावांचं नाव घेते ढोळा जेवणाच्या दिवशी। क्या बात। नंतर जेवण वगैरे केलं, तर त्यांनी गेम वगैरे असं भरपूर काय काय ठेवलेलं, पण आमच्याकडे वेळ नव्हता, आम्ही लगेचच आलेलो कारण गॅदरिंगचं असल्यामुळं। आणि अगोदर पण ह्यांचे 2 कार्यक्रम मिस झालेले होते, त्यामुळे ह्यांनी म्हटलं आता जावंच लागणार आहे। ह्यांचा फर्स्ट बॅचचा हा स्टुडंट होता। तर ह्यांनी 5 वर्ष कॉलेजवरती जॉब केलेला होता, मेकॅनिकल इंजिनियर आहे। तर इंजिनिअरिंग कॉलेजवरती जॉब केलेल्यानंतर ते आता LICच करतात। कुठे जातो? कशी डान्स करते दिदू? दिदू कशी डान्स करते दाखव ग। रिया तर इथं आता मुलं गॅदरिंग झाल्यानंतर आम्ही तिथंच जेवण करून आलो भावाच्या तिथून। आणि त्या मुलं तिथंच राहिलेले आहेत त्यांना, कारण आजची शुक्रवारची सुट्टी होती, उद्या शनिवार पण त्याच्या शाळेत बाजारच आहे। त्यामुळे ती मामाच्यातनंच कपडे दे म्हणली, त्यांच्याजवळ पप्पांजवळ कपडे दे, आम्ही तिथूनच जातो। तर ती काय आता मामा पण सोडायला तयार नाही आणि मुलं पण यायला तयार नव्हती। तर 2 दिवस सुट्टी होती, तर सुट्टी असली की त्यांना ते मामाकडे कधी सुट्टी असते कधी आम्ही राहतो हेच ते बघत असतात। अशी जोडून सुट्टी आली म्हटलं की ती लगेचच तिथं आटपाडीला जातात। तर इथं आज मी कढी बनवायला घेतली। आता मुलं जेवायला नसली की मग काहीही भाज्या केल्या तरी चालतात, कारण ती असली जेवायला की त्यांच्या आवडीचंच बनवलं पाहिजे असं होतं। तर आज घेवड्याची शेंग बनवलेली आणि इथं कढी ताक केलेलं होतं, काल केलेलं होतं परवा, तर त्याचं काही केलेलं नव्हतं, तसंच होतं फ्रीजमध्ये। तर त्याची आज कढी करायला घेतली आणि भाकरी करायच्या होत्या। तर मुलं असली की चपाती करावीच लागते, पण ती नसली की मग असं भाकरी वगैरे केलं तरी आपल्यासाठी ते चालून जातं। तर कढीसाठी तेलामध्ये जिरं मोहरी लसूण टाकलं आणि हिरवी मिरची, त्यासोबत पण थोडा लसूण बारीक केलेला होता, कढीपत्ता
आणि खोबरं पण त्यामध्ये म्हणजे खोबरं, कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता बारीक केलेलं होतं. जिरा पावडर, धना पावडर आणि हळद टाकली. शेंगदाण्याचं कूट तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालू शकतं. फक्त बेसनचं पीठ 1, 2 ते 3 चमचे घ्यायचं. जास्त पीठ घेतल्यावर काय होतं की जी कढी आपली फुटते ना, गरम केल्यावरती फुटत नाही. आणि 3 चमचे तर कमीत कमी घ्यायचंच. आणि मीठ आहे ते कढी आपण शिजवून झाल्यानंतर शेवटी गॅस बंद केल्यानंतर मात्र मीठ टाकायचं. मीठ अगोदर टाकली तर काय होतं, मग ते आपली कढी फुटते. त्यामुळं एवढं मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. जे नेहमीच आपलं घरची डाळ असते तीच दळून आणलेली आहे चक्कीवरची. यामध्ये थोडंसं पाणी टाकून, आता हे डायरेक्ट ताकात मिक्स केलं तरी चालतं, पण त्यात अशा गाठी होतात म्हणून अगोदर मी थोडंसं पाण्यात मिक्स करून मग ताकामध्ये टाकलं तरी चालतं. आणि जो मसाला आहे तो आता थोडंसं, आता कढीला कसं आपण पूर्ण उकळी येईपर्यंत शिजवू शकत नाही म्हणजे जास्त वेळ, फक्त ते उकळी यायच्या अगोदर थोडं बंद करायला लागतं. तर हे भिजवलेलं डाळीचं पीठ यामध्ये टाकून ताकासोबत मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून जो मसाला आहे तो चांगला परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. आणि मसाला चांगला शिजवला की मगच ह्यामध्ये जे तयार केलेलं आपण ताक आहे, आता यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ आणि आता इथं गूळ टाकला आहे. थोडासा गूळ कढीमध्ये चांगला लागतो, आंबट गोड अशी तिखट तिन्ही चवीची अशी छान लागते कढी. भाज्या खायचा रोज रोज कंटाळा आला तर ही कढीचा ऑप्शन छान आहे. करायलाही झटपट होते आणि खायलासुद्धा प्रोटीननं भरपूर अशी मस्त अशी ही कढी तयार झालेली आहे. आणि आता भाकरी करून घ्यायच्या आहेत. तर एक 4-5 भाकरी केलं की मग होतं. आणि भाकरी मी काय जास्त लहान करत नाही, आता पातळ केलं की झालं. जास्त म्हणजे शक्यतो मोठ्याच असते त्या. आणि कढीला असं अधूनमधून म्हणजे त्याला बारीक गॅसवरती ठेवून ढवळत राहायचं. आणि डाळीचं पीठ थोडंसं जास्त असलं की शक्यतो ती लगेच फुटत नाही. आणि मीठ मी यामध्ये टाकलेलं नाही, ते मी गॅस बंद केल्यानंतर टाकणार आहे. तर इथं ज्वारीच्या भाकरी करायला मी घेते. आणि पीठ ज्वारीचं आत्ताच दळून आणलेलं आहे, त्यामुळं पीठ ज्वारीचं आपलं ताजं असेल तर मग भाकरी छान येतात. त्याच्या गरम पाणी वगैरे काय घ्यावं लागत नाही. आणि कमी जास्त मळलं तरीसुद्धा चवी म्हणजे ती भाकरी चिरत नाही. पण जेवढी आपण भाकरीचं पीठ मळू ना तेवढं भाकरी चवीला छान होते. जेवढं त्याला आपण मळून म्हणजे कस लावून जेवढं मळतो तेवढी ज्वारीची भाकरी असू देत किंवा बाजरीची भाकरी असू देत, जेवढं त्याला मळेल तेवढं ती चवीला छान होते. आता पूर्वी काटवटीमध्ये 2-2 हाताने बसून केलं तर 2 हाताने मळायला येतं, पण असं उभा राहून आता स्वयंपाक असतो त्यामुळे आपल्याला 2 हाताने मळायलाच येत नाही, तर एका हातानेच हे मळावं लागतं. तर आता परवाचा व्हिडिओ मी काल टाकलेला होता आणि कालचं मग ते पूर्ण दिवसाचाच आम्हाला आता ह्यांच्या विद्यार्थ्याचं ढोबळा जेवण होतं. ते त्यांचं अगोदर पण 1-2 कार्यक्रम झालेले, त्याला काही जाता आलेलं नव्हतं. त्यावेळी ह्यांनी म्हटलं की यावेळी जावंच लागणार आहे, त्यामुळे म्हटलं गॅदरिंगच्या अगोदर आपण येऊ. पण आम्हाला थोडंसं आता त्यांनी तिथं गेम वगैरे ठेवलेल्या होत्या. आता सुरुवातीचं थोडा वेळ आम्हाला थांबावंच लागलं, पण नंतर ओटी भरून आम्ही आलो. नंतर म्हणजे त्यांच्या गेम वगैरे अजून भरपूर असं त्यांनी छान कार्यक्रम ठेवलेला होता. पूर्वी एवढं नसायचं, पण आता ढोबळा जेवणाला सुद्धा खूप असं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अँकर वगैरे सांगितला जातो आणि वेगवेगळ्या गेम्स ठेवून हे असं केलं जातं. तर ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न असतोय तसं मग त्यांनी उखाणं वगैरे, जेवण पण छान होतं. तर दुपारी आम्ही तिथं जेवून आलेलो होतो. नंतर मग गॅदरिंग झालं की भावाच्या तिथं मग जेवण करून परत आलेलो होतो आणि मुलं तिथंच राहिलेली. तर असं आहे आजचं जेवण, घेवड्याची शेंग, कढी आणि ज्वारीची भाकरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. श्री स्वामी समर्थ. शुक्रवारी